आहेत, रात्रभर आम्ही बसून दिवस काढले. जाऊ दे, आपण पंचायत मध्ये कंप्लीट टाकू. नमस्कार मंडळी, मी ओंकार कडवे तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की मी आलेलो सातेजात, खूप बरेच दिवसांनी ब्लॉग टाकते. तर हे आमची आई, हे बघा शेतावर मला कामाला ते हे घेऊन चालले. तर आता त्याच्यासाठी ताकद लागत म्हणून ग्लुकोज खायला लागतं. ग्लुकोजची गोळी खातो. चलो भाई, भरत पडलं सगळ्यात खाल्या संपल्या. एकदा सगळं खाणं ठोकून द्या, कामाचं नाही. चल बोलवतो मला, काय नव्हतं चप्पल कुठं माझं, चप्पल आई चप्पल नको ना हॅलो. चल 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 चल, आई आता कामाला लावते मला. हो कामाला लावतेस ना, चल. तर गाईज आलं इथं, ते बघा तिकडे थोडीतून दिसणार पण नाही, लांब आहे ते बघा. तिथं ते आबाची गटली ठेवली आवनं, तेवढे लांबून आणले ते घर. अंडा दुखायला लागला चांगलाच. आता चाललोय परत टिलर बघायला इकडे. हे आणि ते मारून घेतात, ते चाललंय पुढं. आलं हे आई, हे त्या बंधारा घातलाय आणि काय नाही टाकलंय, ते तुडवत आलतं थोडा वेळ तिकडून. नाही टाकलं असतं तर आलं पण असतं ना, कुठलं पण असतं. तर ऊन बघ कसं टाकले ना, शेत असा निसर्गाचा नजारा आहे, हिरवगार. अरे उन्हाळी कसं वाटतं आणि पावसाळी कसं वाटते नाही बघा. काय त्या दिवशीचा पावसाने सुमारे 3 वाजता पडलेला सकाळी पाऊस. हे बघा, या बांधावरून पाणी पलटी झालं. या शेतातलं बांधाची काय अवस्था झाली. इथूनच खडा लागला मी. हॅलो फायनली आवडी तुमची काय बघ पान आण जा तू, जे चिखलाचे पाहिजे. हा चांगला मला. हे बघा एवढं आवड आहे, तर पण अजून शेतावर घेऊन जायचं आहे. आता चालू टिलर बघायला टाटा. तर काय आता मकर उकडण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. शेतावर आलो, कंटाळलो भाई, सोलायला लागला. हा पाठवली, बघितली डाउनलोड जाम नेट लागल जाम. 20,000 कौला. तर गाईज हा ब्लॉग अशासाठी करते की मी बरेच दिवस कंटेंट पण नव्हता टाकला. या ब्लॉगला आपल्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटला पाहिजे आणि जरा हाय स्टेजनी गेला पाहिजे. डायरेक्ट मिलियन पोचू दे, एवढे ते आपली लायकी पण नाही आहे. आजचा ब्लॉग असाच होता. आता शेतावर चाललं, थोडं काम चालू होईल. तेव्हा काम बिम झाल्यानंतर मग त्याचं प्रोसिजर ते काय काम आहे. संध्याकाळी कामाला जायचं आहे. पाऊस पण आला, लाईट एकदम दिसते नाही दिसत. आलाय पाऊस, आलाय पाणी बघा कसलं आले विजार. इथे काहीच नव्हतं, तिकडे बघा हे जे आलंय ती रेती. त्या दिवशी जर रात्री पाऊस पडला ना तेव्हाची रेती आहे ती. काय 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 छान छान. हां मला आई इंट्रोडक्शन देते. आई काय देते इंट्रोडक्शन, बोल बोल. ही आमच्या कोंबड्यांची पिल्ली. ही कोंबडी, ही आमच्या कोंबड्यांची पिल्ली. आणि आमची आई इंट्रोडक्शन देते सगळे घराबाबत. नाही आमच्या विड्याला दोन दिवस पावसाने एवढा पाऊस पडला. हे तिकडले शेतातलं त्या शेतातली खान बांधाच्या वरती येऊन पाहून परत पाऊस आला. 2 दिवस पावसाने हैराण केली. आमचं घर बुडाचे पाले आलेले. विराईत रात्रभर आम्ही बसून दिवस काढले. जाऊ दे, आपण पंचायत मध्ये कंप्लीट टाकू. शाबास बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. घर बांधून देतील आपल्याला दुसरे पंचायत वाली देताना. वाट बघा बोलतील
तर चला आता आई आमच्या इथले मांडवाचं इंट्रोडक्शन देते. हे आपले वांग्यांची झाडं. हा मावशील दाखव खाली, मावशील दाखवते माठाचा पाला. असा नाही दिसणार, असा दिसणार. हे दुधाचे आहे. भोपला किती आहे त्याच्या? भोपल्यांचे आले 4 आहेत. इथला हे काकडे, काकडे आले दाखवते. अशी झिटं लावून करतात. हे सगळं याच्या फादरचंच शिकवण आहे. भेंडे दाखव पलीकडचे. हे बघा भेंड. हे काही समोर लावलं ते परत भेंड काय दुधी आहे. हे काकडे विर्याचे छान. हे कारले आणि हा विरा साईडला. ह्या विर्यामुळे ती घाबरते, भीती वाटते तिला. विर्यामुळे तुला भीती वाटते काय? जिथं पण चिवणी भारी येतात त्या पकडा खायला. कुठे कारले? हे काय सोनं सोनं. असं हे पाणी वर चढते. मजा आला. आणि हा टेडी साला इकडे रे, इकडे आईला काय रे तुला इथं अंगाला सांगित आईला बहीण. अरे नाकच निघाल. ते चिकट नंतर खपला ते खपला. खपो नको तो इथं आधार आहे ना आम्हाला. कसला आधार का घाबरते? लेट्स गो गाईज. तिथे पाऊस आलाय ना असा. हे बघा पावसात इथं गँग आली. भिजायला नको म्हणून. ए चला चला तिकडे पावसात भिजा. चला जा पावसात जा. चला भिजा. चला निघा. वा रे फुकट आले नुसती. खाताना दुसऱ्याच्यातच राहिला दुसऱ्याकडं. मालक दुसरा. कट केला पाहिजे. पाऊस बघा का आला गाईज. तर गाईज आता आपल्या शेतात टेलर आलेला आहे. काय चालू झालेला आहे म्हणजे उखरणं नांगरणी चालू झालेली आहे अशा प्रकारे. तर आपण बघा आपलं एवढा असं झाला आहे. पण त्यात आता काय टिलर नाही मारले, नांगरले नाही, हे उकरले नाही बोलल्यावर काय फायदाच नाही म्हणून ते उकरणं चालू आहे. बोला पुढचं बघू. हे काका आपले बोंबटपाड्यावरचे. लेट्स गो बघू कसं होतंय. पूर्ण झाल्यानंतर रिझल्ट बघू. तर गाईज टिलर मारून झालेलं आहे भाई. जाम दमलो रे. सांदा उतरला चांगलाच. लावलेला पोरी चावलन जाव. गेलेच गे.
तर गाईज आलो आहे आता शेतावरून. तुम्ही बघितलं मी आता पोहलो आहे. पोहले तर जरा आता फ्रेशनेस वाटते, कारण पूर्ण चिखल झालं होतं अंगाला. तर जरा फ्रेश वाटतं. आणि चहा वगैरे नेला त्याच्या आधी पण मी पोहलेलो. तर जरा तेव्हा पण जरा आता इथंच आलो चहा न्यायला. तर काय पहिलं पोहलं पाहिजे, पोहण्याचा खास आनंद आहे ना. पोहलो वगैरे आणि आता चाललो आहे कामाला. अंघोळ वगैरे करतो अँड दॅट शू. तर व्हिडिओ आता इथंच संपवतो, कारण व्हिडिओ असं टाकायची इच्छा झाली ती. एवढे दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकली. असं काय दोघं तिघंजणं बोलत होती मला काय व्हिडिओ का नाही टाकत. म्हणून हे बोलू बरेच दिवसांनी काय टाईमच नव्हता भेटत. टायमामुळे काय आता आणि जर असं बाकी चालूच असतं इकडे तिकडे. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी म्हणतो अशाच कुठल्या तरी नवीन कंटेंटमध्ये. तोपर्यंत बाय.